हॅलो हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. आपण आज भरपूर टायमानंतर ब्लॉग करतोय, म्हणजे 6 ते 7 महिन्यानंतर मी आज ब्लॉग चालू करतोय. आणि आज आपण जातोय शिर्डीसाठी. आणि आता मला तरी जावं लागणार आहे सीएनजी टॅक. आता तरी गाडीमध्ये एवढं सीएनजी आणि पेट्रोल सुद्धा बऱ्यापैकी आहे. आता पहिलं तर सीएनजी पंपवर जाऊयात, सीएनजी फुल करून घेऊयात, थोडाफार पेट्रोल सुद्धा टाकून घेऊयात. आणि आता टाइम झालाय 8 वाजलेत. मग 9, 9:30 वाजेपर्यंत पालघरमधून निघण्याचा प्रयत्न करेल मी नक्कीच. आणि रात्री कधीपर्यंत पोहोचतोय ते बघतो. आता तरी आपण 0 किलोमीटर केलंय. रिटर्न येईपर्यंत किती किलोमीटर होतात ते आपण बघूयात. मंकी सीएनजी तर भरला होता, पण आता पुढे जाऊन पेट्रोलची पण गरज लागणार आहे, म्हणून आता इकडे पेट्रोल टाकून घेऊयात. म्हणजे पुढे जाऊन आपण नॉन स्टॉप डायरेक्टली शिर्डीला पोहोचू शकतो. आता पालघरवरून निघालेत, 2:30चा टाइम दाखवतोय शिर्डीला पोहोचण्यासाठी, पण कधीपर्यंत पोहोचतोय पोहोचलेत. आता आम्ही आता वाड्यावरून मारलाय आम्ही राईट, जो ठाणे भिवंडी मार्ग आहे त्या रस्त्याने आम्ही जातोय, कारण की आम्हाला जायचं पुढे जाऊन शहापूरच्या मार्गने आटगाव स्टेशनला पोहोचून आम्ही कसारा रोडने जातोय. आता आम्ही आटगाव स्टेशनच्या जवळ पोहोचलोय आणि आता टाइम झालाय 12:20 आणि आम्ही पालघरपासून जे किलोमीटर कव्हर केले ते आहे आता 91 किलोमीटर कव्हर केलंय. शिर्डीला पोहोचण्यासाठी अजूनपर्यंत 155 किलोमीटर दाखवतंय आणि आम्हाला कमीत कमी 2.5 तास तरी दाखवतील, म्हणजे आम्ही शिर्डीला 2:45-3 वाजेपर्यंत पोहोचू. शिर्डीच पंढरी साई विठाई ठाणी मने साई नाम. मस्त रस्ता आहे यार, खूप धमाल आलाय गाडीचा. बघा कंटिन्युअसली 110-120च्या स्पीडने जातोय आणि मस्त ते सर्व झोपले जाते. पालघरपासून आम्ही जे निघालो होते सीएनजी फुल करून, आता ऑलमोस्ट सीएनजी संपलंय माझं आणि 172 किलोमीटर्स एका टँकमध्ये माझी गाडी आली आहे. म्हणजेच खूप छान एवढंच दिलं आहे माझ्या या ठिकाणी. ऑफरोड सुद्धा होती आणि आता मी इथे कंटिन्युअसली क्रूज 120-100 करतोय, तर त्या हिशोबाने खूप चांगला एवढेच दिलं आहे. आता तरी 173 झालं आहे, 180पर्यंत तरी 180 किलोमीटर कम्प्लीट होईल ही संपेपर्यंत. कुणी म्हणे साईनाथ, कुणी साई पीर. शिर्डी आता 20 ते 40 किलोमीटर एक्झिटवर आहे, तर नागपूर आहे 585. 225 किलोमीटर कम्प्लीट केलेत. आता टाइम झालाय 2:10 आणि इकडनं शिर्डीला पोचायला मला अजूनपर्यंत 30 ते 35 किलोमीटर कव्हर करायचे. आणि हा समृद्धी एक्सप्रेस हायवे जो बनवलाय, वा मस्त. आणि इकडे थोडीफार थंडी तर आहेच. 2:56 आता झालेत. आम्ही पोहोचलेत 2:30 वाजताच, पण रूम आम्हाला भेटत नव्हते आणि फायनली आम्हाला रूम भेटलेत. ते आहेत 1200 रुपयेपर्यंत रूम भेटलेत पर नाईट. पालघरपासून 250 किलोमीटर कम्प्लीट झाले. खूप जबरदस्त ड्राईव्ह होती आजची. 250 किलोमीटर कव्हर केल्यात मी 4-4.5 तासामध्ये. आता तरी मस्त फ्रेश होऊन झोपायचं आहे आणि मग उद्या सकाळी आंघोळ करून बाबांचं दर्शन घ्यायचं आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. आता उठलेत, फ्रेश झालेत. आता जायचं बाबांच्या दर्शनासाठी. जायचं ना? काय करायचं दर्शन केल्यानंतर? काय हॉटेलला आणि काय पेढा आहे तुला? तू बरं दाखव कशी कपडे. वा मस्त दिसतोय. 11:15 वाजलेत. 2 तास लागले आम्हाला दर्शनासाठी. आता खूप भूक लागले. काहीच ब्रेकफास्ट सुद्धा नव्हता केला. आता येऊन काहीतरी खातोय. काय खाणार तू आता? पिझ्झा खाणार आहे? चालेल. आता वाजले 2:35. आम्ही आता शिर्डीवर निघतोय आणि आम्हाला जी रूम भेटली होती ती होती 1300 रुपयाची. त्या रूम तुम्हाला आम्ही दाखवतो कसे होतात ते. तेव्हा हे ट्रिपल बेड रूम्स होते. हे कसं झोप कशी लागली तुला? कशी होती रूम? चांगली होती रूम.
झोपला ना तू? मी त्यानंतर तुला टॉयलेट सुद्धा दाखवून घेतो. टॉयलेट सुद्धा छान होता. आणि बस आता मी निघतो इथनं. 8 नंबर गेट आहे, त्याच्या बाजूला हॉटेल अभिषेक म्हणून आहे. फायनली आता आम्ही शिर्डीवरून निघालो आहेत आणि आता पुन्हा 250 किलोमीटर आम्हाला रिटर्न जायचे गावात पालघरला पोहोचण्यासाठी. आणि पहिला तरी आम्हाला जाऊन परत CNG बघावं लागणार की CNG पंप कुठे भेटतोय. कारण पूर्ण CNG आमची खाली झालं आहे, काहीच CNG नाही आहे. समृद्धी एक्सप्रेस हायवेवर लागलेत आम्ही. CNG तर आम्हाला कुठेच भेटलं नाही. एका ठिकाणी होतं CNG, पण तिकडे खूप गर्दी होती. त्यामध्ये थांबून 1-1.5 तास वेस्ट होतं करायचं होतं. म्हणून आम्ही जेवढ्या गाडीमध्ये पेट्रोल आहे त्याच पेट्रोलने आम्ही निघतोय डायरेक्टली मुंबईच्या दिशेने. रस्ता एवढा भारी आहे ना, या 120च्या स्पीडने चालतो आहे. पण तरी पण असं वाटतं की गाडीमध्ये पॉवर खूप कमी आहे. मोठी गाडी घ्यायला लागणार आता. शिर्डीवर निघालो होते आम्ही. 100 किलोमीटर कव्हर केलं हार्डली 55 मिनिटामध्ये. हा रस्त्याची कंडिशन आहे 1 नंबर. आणि हा रस्ता बघा तुझल्या पण बघ. थँक्यू. इगतपुरीपासून शिर्डीला जाण्यासाठी किंवा येण्यासाठी वन वे 180 रुपीज घेतात. कुठेच CNG नाही आहे आणि पेट्रोल पण ऑलमोस्ट संपायला आला होता. 75 किलोमीटरची रेंज होती. म्हणून आता पुन्हा इकडे 1000चा CNG टाकून घेतो आहे, 1000चा पेट्रोल टाकून घेतो आहे. इगतपुरीची इथे आता पुढे जाऊन कुठे CNG भेटलं असं टाकून गेलं, नाहीतर डायरेक्टली घरीच जाऊन पेट्रोलमध्ये पोहोचू आपण. चला 1000चा पेट्रोल टाकला म्हणजे आता घरी पोहोचू शकतो आपण. जर कुठे CNG भेटलंच तर मध्येच भरून घेऊयात. वाड्यामध्ये आलो आणि CNG भेटलाय. CNG फुल करून घेतोय कारण की थोडा पण CNG बाकी नव्हता, त्यासाठी फुल करून घेतो. आता आम्ही पालघरला पोहोचलो आहेत. 503 किलोमीटर चालत गाडी टोटल. खूप मजा आली गाडी चालवायला. खूप धम्माल आणि खूप रस्ता खूप चांगला होता. फक्त वाड्याच्या या एरियामध्ये आल्यानंतर आमची हालत खूप खराब झाली. खूप रस्ता खराब, चुकीचा रस्ता पकडला.